मक्याच्या पिकात गांजाची लागवड, पोलिसांचा छापा, 17 झाडे जप्त. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मक्याच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी छापा टाकून गांजाची झाडे जप्त केली आहेत. शिराळा तालुक्यातील रेळे गावातील शेतीगट क्रमांक 150/1 मधील मक्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिराळा पोलिसांनी मार्च 13 रोजी सायंकाळी सुमारे 7:45 सुमारास फुपिरे फाटा परिसरातील एका शेतात छापा टाकला. छाप्यामध्ये मक्याच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मुळासह एकूण 17 हिरवट रंगाची गांजासदृश रोपे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या रोपांचे एकूण वजन सुमारे 1 किलो 334 ग्रॅम इतके असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 11,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पथकाने एका रोपाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून उर्वरित 16 झाडे सील करण्यात आली आहेत. या प्रकरणी रेळे येथील शंकर प्रकाश सपकाळ याच्याविरुद्ध गुंडीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार प्रदीप सर्जेराव पाटील यांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील करत आहेत. सांगली येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट.